सोलापुरात आसाराम बापूंच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज रस्त्यावर मोठ्या पदयात्रेनं वेधलं लक्ष। तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं। त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पेरोलवर सोडावाची मागणी यावेळी करण्यात आली। 86 वर्षांचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली, त्यांना हृदयात ब्लॉकेज आहे। त्यांना जोधपूर एम्स या ठिकाणी उपचार चालू आहेत, पण तिथे नीट उपचार मिळत नाहीत। त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते। वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही। पेरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे, पण गेल्या 11 वर्षात त्यांना एक दिवसही पेरोल मिळालेलं नाही। त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पेरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजित करण्यात आलंय। ही पदयात्रा 4 पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती। सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते। त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्यात प्रामुख्याने श्री शिव प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम जन्मोत्सव समिती, सनातन संस्था, हिंदू जागरण मंच, अखिल भाविक वारकरी मंडळ, हिंदू महासभा, ओम साई प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी व यासारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला। या पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्राध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण, रवी गोने, आनंद मोसळे, संजय जमादार, संजय साळुंखे, अक्षय अंजिखाने, अंबादास गोरंटला, सुधीर बहिरवाडे, पुरुषोत्तम करकाल, शिवराज गायकवाड, प्रवीण गुर्रम व अनेक संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते। साधु संतों के सम्मान में हिंदू समाज मैदान में या साधू संतांवर जे होत असलेल्या आपल्या भारत देशावर अन्याय आहे ते थांबवण्यासाठी गेले अनेक वर्षापासून संत श्री आसाराम बापू यांचे साधकांनी गेल्या 11 वर्षापासून बापूंचा जामीन अर्जासाठी धावपळ करतात। त्यांना जामीन होत नाही। आताच आमच्या जिल्ह्यामध्ये सांगितले की त्यांना परोळ मिळत नाही, म्हणजे एकही सुट्टी मिळाला नाही 11 वर्षात। एखादा जिहादी अतिरेक्याला जामीन मिळवण्यासाठी रात्री 1:30 वाजता 2 वाजता कोर्टाचे दरवाजा उघडले जातात। यापेक्षा तरी अतिरेकी आमचे आसाराम बापू नाही आहेत। आसाराम बापूंनी ज्या काही मुलींवर अत्याचार केले असे जे पुरावे आहेत तेही कोर्टात नाही आहेत। आणि रविदादा म्हटल्यासारखं एका हद्दीत झाल्यावर दुसऱ्या हद्दीत तक्रार देखील नोंद केला जात नाही, पण इथे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन हे लोक तक्रार करतात। या सगळ्या गोष्टीचं जर आपण सारांश बघितलं तर एक विदेशी षडयंत्र आहे असं सगळ्यांना माहित आहे। तरी देखील आपलं न्यायपालिका जे आहे ते फक्त आणि फक्त पुरावा, साक्षीदार, आमचे साक्षीदार आले देखील त्यांचाही दखल घेतली जात नाहीये। फक्त यामागे एकमेव अडचण हेच आहे की ज्यावेळेस संत परमपूज्य श्री आसाराम बापूंनी ज्यावेळेस धर्मांतरण या विषयावर वनवासी भागातील सर्व हिंदूंना ज्यावेळेस ख्रिश्चन झाले होते त्या लोकांना धर्मांतरण म्हणजे घरवापसी करून घेतले, हे मोठं दुःख आहे। ज्यावेळेस आमची जे भारतातली युवा पिढी आहे ते व्यसनाधीन होत होते, व्हॅलेंटाईन डे सारख्या गोष्टीमध्ये दुसऱ्याच्या मुलीच्या प्रेमापोटी ज्यावेळेस गुडघ्यावर बसत होते त्या लोकांना थांबवून या देव देश आणि धर्म कार्यासाठी त्या मुलांना त्यांनी प्रेरित केले, हे त्यांचा दोष आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे हेच आहे, ब्रह्मचर्य पालन करता ज्या लोकांना येत नव्हतं त्यांना ब्रह्मचर्य पालन कसं करता येईल ते सांगितले। ज्या मुलांनी आई वडिलांचा एकही ऐकत नव्हते त्या मुलांना आई वडिलांचा पाद्यपूजा करणं हे कसं केलं जातं हे शिकवले, हे आमचे संत आहेत। 11 वर्षापासून हिंदू समाजाचे जे हिंदू धर्मासाठी अहोरात्र त्यांनी काम केले असे आसारामजी बापू यांना 11 वर्षापासून कारागृहात ठेवण्यात आलं। त्यांचा काही गुन्हा नसताना विदेशी शिक्षणामुळे त्यांना फसवण्यात आला। कशामुळे तर पोस्को गुन्ह्याच्या अंडरखाली पोस्को गुन्हा या 18 वर्षाच्या खाली अल्पवयीन मुलीला समोर करून तो गुन्हा दाखल करण्यात आला, पण मुळात ती मुलगी 18 वर्षात प्लस होती तरी ते अल्पवयीन म्हणून दाखवून पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला। घटना घडली जोधपूरला आणि गुन्हा दाखल झाला दिल्लीला। आपल्या सर्वसामान्य लोकांना जर एका हद्दीतला गुन्हा एका हद्दीत झाला तर दुसऱ्या हद्दीतला स्टेशनमध्ये ते दाखल घेत नाहीत। का म्हणजे या हद्दीतला गुन्हा आहे आणि या हद्दीतला घेत नाही। तर घडलेली घटना जोधपूरला आहे, तर गुन्हा दाखल कुठं होतो तर दिल्लीला।
इतर परिस्थिती निर्माण होतो. या याच्यामध्ये काही सत्य नाही आहे. विनाकारण बापूजींना अडकवण्यात आलेलं आहे. आणि पोस्को गुन्हा जे आता आम्ही लौकिकच्या विरोधात काम करतो आणि त्या जिहादांवर आपण गुन्हा दाखल केलेला पोस्को अंडरखाली पोस्को गुन्हा यात 2 ते 3 महिन्यामध्ये त्याला जामीन मिळत आहे. आणि जे शिक्षा आहे जर गुन्हा सिद्ध झाला तर ती शिक्षा 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर आज ठिकाणी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे पूज्य बापूजींना न्याय मिळेल, म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शीघ्र त्यांची मुक्तता होईल. यासाठी सगळ्या हिंदू समाजाने, फक्त आसाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढा पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे, जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल. संतों के सन्मान में हर हिंदू मैदान में. बापूजी एक असं नाव आहे, ज्या वेळेला सत्संग हा शब्द पण कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली. ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून बरबादीच्या मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपितृपूजन दिवस शिकवायला सांगितले. आतापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो, पण बापूजींची तब्येत सध्या खूप बिघडलेली आहे. बापूजींच्या हृदयामध्ये 3 ब्लॉकेजेस आहेत, 95% 75% असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे. बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने संपन्न असल्यामुळे त्यांना ॲलोपॅथिक उपचार हा परवडत नाही, त्यांच्या शरीराला मान्य होत नाही. त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे. माननीय आसारामजी बापू हे मागील 11 वर्षापासून सश्रम कारावास भोगत आहेत आणि त्यांच्या या कारावासामध्ये त्यांच्या त्या आपल्या जेलमध्ये कारावासामध्ये त्यांना वेगवेगळ्या वादी दिलेल्या आहेत. एखाद्या कैद्याला, बलात्कार्याला किंवा गुन्ह्याला सुद्धा पेरोल दिला जातो आणि आपल्या या संतांना जाणून बुजून ना पेरोल दिला जातो, ना जामीन दिलं जातं, की सजामध्ये सूट दिली जाते. आपण सर्वजण हिंदुस्थानमध्ये राहतो आणि जर हिंदुस्थानामध्ये आपल्या हिंदू संतांचा अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर भारतीय समाज, हिंदू समाज हे कधीही सहन करणार नाही. मागील 11 वर्षापासून सतत एकही दिवसाचा सुट्टी पेरोल न देता त्यांना अखंड कारावासामध्ये ठेवण्याचं हे एक कृत्य, जे कोणतंही शासन असेल, जी कोणतीही संस्था असेल, कुठलाही जो कायदा असेल, त्या कायद्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलाही कायदा नाही आहे असं आमच्या माहितीमध्ये तरी आहे. ज्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची हत्या केली त्यांना 7 दिवसामध्ये जामीन मिळतो. 307 कलम, 2 खून 4 खून केलेल्या लोकांना 3 महिन्यामध्ये जामीन मिळतो. 100पेक्षा जास्त केसेस असलेल्या नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना घरामध्ये राहून त्यांना सजा बसवण्याची मुभा दिली जाते. मग आसाराम बापूंनीच असं काय मोठं कृत्य केलं, जघन्य कृत्य केलं की त्यांना ती सुट्टी दिली जात नाहीये. आमची आज या सकल हिंदू समाजातर्फे माननीय गृहमंत्र्यांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.